नमस्कार. मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी मॅथ्समधील सेकंड टॉपिकची आज आपण सुरुवात करतोय. टॉपिकचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. खरं तर हा कन्सेप्ट यापूर्वी आपण शिकलेलो आहोत. पॅरलल लाईन्स म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती आहे. आणखीन त्याच्या संबंधित पुढील जो भाग आहे तो या इयत्तेमध्ये आपण शिकणार आहोत. सुरुवातीला आपण पॅरलल लाईन कन्सेप्ट जो आहे तो आणखीन एकदा उजळणीसाठी बघूयात. See here, these are the two lines. Suppose we denote them line L and the second one is the line M. So if these two lines, when we extend and they are not intersecting, then these two lines are called as a parallel lines. म्हणजे काय बघा, जर समजा या दोन लाईन्स असतील आणि आपण या जर पुढे एक्सटेंड करत गेलो आणि एक्सटेंड केल्यानंतर जर त्या परस्परांना छेदत नसतील, एकमेकांना चिकटत नसतील, म्हणजेच काय तर त्याला आपण समांतर रेषा म्हणतो, पॅरलल लाईन्स. डेफिनेशन आपल्या पुस्तकात काय दिले पहा. द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन. सो व्हेन वी एक्सटेंड दीज लाईन्स, ही फर्स्ट लाईन आपण एक्सटेंड केली, त्याचप्रमाणे ही दुसरी जी लाईन आहे ही सुद्धा आपण एक्सटेंड केली, परंतु त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. तर अशा ज्या लाईन्स आहेत याला आपण काय म्हणतो तर पॅरलल लाईन्स. व्हेन टू लाईन्स आर इन अ सेम प्लेन अँड दे आर नॉट इंटरसेक्टिंग इच अदर, दीज आर कॉल्ड ॲज ए पॅरलल लाईन्स. आता आपण एक सेकंड डायग्राम बघूया, त्याच्या आधारे आणखीन आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होईल. बघा, सपोज हिअर इज अ वन लाईन and here is the another line. Okay, so these are the two lines. Suppose this is the line A and this one is the line B. When we extend these lines A and B, then what will happen, that we see. जर समजा या दोन रेषा आपण वाढवल्या तर काय होते बघूयात. ही फर्स्ट लाईन आहे, हे आपण एक्सटेंड करतोय आणि त्याचप्रमाणे जी दुसरी लाईन आहे ही पण आपण एक्सटेंड करतोय. एक्सटेंड केल्यानंतर या दोन लाईन ज्या आहेत त्या इंटरसेक्ट आपल्याला झालेल्या दिसत आहेत. अशा जर लाईन इंटरसेक्ट होत असतील तर त्याला पॅरलल लाईन म्हणता येणार नाही. सो दिस इज द कंडिशन वेअर वी से पॅरलल लाईन अँड दीज आर नॉट द पॅरलल लाईन्स. लक्षात येत आहे. म्हणजे जर दोन लाईन्स आपण एक्सटेंड केल्या आणि जर त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नसतील तर त्याला म्हणायचं पॅरलल लाईन, आणि जर ते इंटरसेक्ट झाला तर त्याला पॅरलल लाईन असं म्हणता येणार नाही. आपल्या पुस्तकामध्ये दिलेली डेफिनेशन बघा. आपण पॅरलल लाईन आपण लिहू कसं शकतो. लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन अँड इट इज रिटन ॲज लाईन एल पॅरलल लाईन एम. म्हणजे इथं आपण बघितलं की लाईन एल आणि लाईन एम ह्या पॅरलल आहेत. हे लिहित असताना फक्त आपण काय करतो, लाईन एल आणि लाईन एम असं लिहिताना मध्ये दोन उभ्या रेषा देतो. म्हणजे लिहित असताना या पद्धतीने लिहायचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण कन्सेप्ट बघणार आहोत तो म्हणजे ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल त्याला मराठीमध्ये छेदिका असं म्हणतात. म्हणजे दोन रेषांना ज्यावेळेला तिसरी रेषा छेदते, इंटरसेक्ट करते, त्यावेळेला त्याला म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. हा कन्सेप्ट समजण्यासाठी आपण परत डायग्राम काढूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. समजा ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन काढतोय मी इथं. बघा इथं आपल्याला काय दिसतं डायग्राम मध्ये, तर लाईन एम आहे आणि लाईन एन आहे. आपण त्या पॅरलल आहेत का नाही विचारात घेत नाही, फक्त ह्या दोन लाईन आहेत आणि या दोन लाईनला इंटरसेक्ट करणारी ही तिसरी लाईन आहे म्हणजे लाईन एल आहे. सो धिस लाईन एल इट इज कॉल्ड ॲज ए ट्रान्सव्हर्सल. येते लक्षात. जर दोन लाईनला ह्या इंटरसेक्ट करणारी जर तिसरी लाईन असेल तर या तिसऱ्या लाईनला म्हणजे एलला आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. ओके, त्याची डेफिनेशन काय दिले बघा. If a line intersect given two lines in two distinct points, then that line is called as a transversal of those two lines. याच्यामध्ये लाईन एम आणि लाईन एन या लाईनला इथं ए आणि बी या दोन पॉइंटमध्ये ही लाईन एल जी आहे ती इंटरसेक्ट करते, म्हणून या लाईन एलला आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. मला वाटतं ट्रान्सव्हर्सलचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्या नक्की लक्षात आला असेल. आता आपल्याला हा ट्रान्सव्हर्सल कन्सेप्ट लक्षात आल्यानंतर आपल्याला एक विचारत घ्यायचं आहे की इथं या ट्रान्सव्हर्सलमुळे जो इंटरसेक्टिंग पॉईंट ए आहे आणि त्याचबरोबर दुसरा पॉईंट बी आहे, याच्या जवळ होणाऱ्या जे कोन आहेत किंवा अँगल्स आहेत त्यांची संख्या काय सांगता येईल बघा.
तर या पॉइंट ए जवळ इथं वेगवेगळे 4 अँगल तयार होतात. म्हणजे दिस इज फर्स्ट, दिस वन इज द सेकंड, थर्ड अँड फोर्थ. लक्षात येतं पहा, इंटरसेक्टिंग पॉईंटच्या जवळ हा जो एक आहे तो पहिला अँगल आपण म्हणतोय सोयीसाठी, हा जो आहे तो सेकंड अँगल, त्यानंतर हा थर्ड अँगल आणि त्याचप्रमाणे इथं खाली फोर्थ अँगल. म्हणजे या पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट जवळ जर 4 अँगल तयार होत असतील, त्याच पद्धतीने खाली पण सांगता येईल इथं 5, त्यानंतर 6, 7 आणि 8. म्हणजे ट्रान्सव्हर्सलमुळं या 2 लाईनच्या जवळ होणारे एकूण अँगलची संख्या किती आहे? 8 आहे. So here 8 angles are formed by the transversal when it intersects the two lines. ओके, आता हे जे तयार झालेले जे 8 अँगल्स आहेत किंवा 8 कोन आहेत, तर यांच्यामध्ये पेअरिंग केलं जातं किंवा पेअर्स असतात. मग या पेअर्स करण्याच्या पद्धती काय आहेत आणि कशा पद्धतीने पेअरिंग करतो याची माहिती आपण आता बघूयात. पेअरिंग आपण पाहतो त्याच्या ज्या पद्धती आहेत त्या म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. पहिली जी पेअर आहे ती कुठले? करस्पॉन्डिंग अँगल. आता हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी परत आपल्याला डायग्राम काढावा लागेल आणि त्याच्या आधारे हे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय एक्झॅक्टली आणि केव्हा ते पेअर आपण करस्पॉन्डिंग अँगलची सांगतो, कशा पद्धतीने सांगतो ते समजून घेऊयात. पहा, आपण कन्सेप्ट पाहतोय अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. याच्यामधला जो पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे आपण जो पहिला पॉइंट पाहतोय तो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, पहिला जो अँगल पेअर्स विचारात घेतोय तो म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल. ह्या डायग्राम मध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लाईन पी क्यू आणि लाईन आर एस आहेत आणि यांची ट्रान्सव्हर्सल जी आहे ती म्हणजे लाईन एटी. ओके, आणि हे इंटरसेक्टिंग पॉइंट आहेत एम आणि एन. तर या डायग्राममध्ये आपण कोणत्या अँगल जे आहेत त्यांच्या पेअरला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो हे आपण समजून घेणार आहोत. डायग्राममध्ये बघा, इथं आपण जर लक्षात घेतलं की इथं हा जो अँगल आहे म्हणजे ए एम आणि पी, इथं या अँगलचं नाव एम आहे, इथं बाजूला लिहिलं मी अँगल ए एम पी हा अँगल, आणि त्याचबरोबर इथं तयार होणारा खालच्या बाजूचा जो अँगल आहे म्हणजे कोणता अँगल तर एम एन आर, अँगल एम एन आर. तर हे जे 2 अँगल आहेत हे कुठल्या टाईपचे अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स. लक्षात येतं का बघा, दीज 2 अँगल्स आर द करस्पॉन्डिंग अँगल. जसे या पद्धतीने आपण ही पेअर सांगितली त्याच पद्धतीने इकडच्या बाजूचा जो हा अँगल आहे म्हणजे कोणता तर अँगल ए एम क्यू, ए एम क्यू, आणि इकडचा जो दुसरा अँगल आहे खालच्या बाजूला असणारा तो म्हणजे ए किंवा इथं एम एन एस, हा एम एन एस जो अँगल आहे हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणजे आपल्याला सांगता येईल की ही जी पेअर आहे ही दुसरी करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. त्याच पद्धतीने इथं खाली तयार होणारा हा अँगल म्हणजेच कुठला तर क्यू एम एन, आणि खालच्या बाजूला इथं तयार होणारा अँगल एस एन टी हा जो अँगल आहे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे. ठीक आहे, म्हणजे ही एक पेअर तयार झाली कुठली? क्यू एम एन आणि एस एन टी. आता आणखीन एक पेअर आपण सांगू शकतो ते म्हणजे इथं खालच्या बाजूचा हा अँगल आणि इकडचा हा खालच्या बाजूचा अँगल. ठीक आहे, म्हणजे अँगल पी एम एन आणि अँगल आर एन टी हे जे आहे ते करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. येतं लक्षात? या पद्धतीने आपण अँगल पेअर्स ज्या आहेत करस्पॉन्डिंग अँगलच्या त्या सांगू शकतो. मित्रांनो, हे लक्षात ठेवण्यासाठी एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो, त्याच्या आधारे आपल्याला आणखीन काम सोपं जाईल. नेमकं कशा पद्धतीने सांगता येईल बघा. हा, या डायग्राम मध्ये आपल्याला इथं एक लेटर दिसतं, इंग्रजी लेटर, ते म्हणजे लेटर एफ. तर या एफ लेटरच्या आधारे आपण हे करस्पॉन्डिंग अँगल एखाद्या डायग्राम मधले कसे समजून घ्यायचे हे बघूयात. आता इथं एफच्या मी वेगळे पोझिशन दाखवलेले पहा. हे एफ, त्यानंतर हे आपण असंही गृहीत धरू शकतो, असं उलटही गृहीत धरू शकतो. म्हणजे मिरर इमेज किंवा वॉटर इमेजच्या स्वरूपात हे आपण समजून घेऊ शकतो. आता इथं समजा ही एक लाईन आणि दुसरी लाईन आहे असं आपण गृहीत धरतोय आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे, तर अशा वेळेला इथं असणारा हा अँगल आणि त्याचबरोबर इथं असणारा हा जो दुसरा अँगल आहे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. लक्षात येते का बघा, जर ही दुसरी जोडी आपण विचारात घेतली, दुसरी डायग्राम, याच्यामध्ये ही आणि ही लाईन जर 2 लाईन असतील आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर याच्या मध्ये इथं तयार होणारा हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल असतात. याच पद्धतीने तिसऱ्या डायग्रामच्या होती तुमच्या लक्षात येईल, तिसऱ्या कंडिशनमध्ये म्हणूयात आपण की हे करस्पॉन्डिंग अँगल असतील आणि त्याचप्रमाणे इथं सुद्धा हे करस्पॉन्डिंग अँगल असतील. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण करस्पॉन्डिंग अँगल सांगतो त्यावेळेला लेटर कोणतं लक्षात ठेवणार तुम्ही? एफ.
आणि एफ मध्ये जे हे इथं अँगल तयार होतं त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. आता या डायग्रामचा जर विचार केला तर यातली जी पहिली डायग्राम आपण सांगतोय म्हणजे कोणती बघा, आता जी पहिली डायग्राम आपण सांगतोय ती म्हणजे एफ. ठीक आहे, हे एफ. तर ही एफ आकार, हा जो एफ आकार आहे तो या डायग्राम मध्ये कुठे दिसतोय, जर नीट बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल पहा इथं जे आहे ते एफ सारखा आपल्याला आकार दिसतोय. आणि म्हणून या एफ मध्ये इथं होणारा हा अँगल आणि हा जो अँगल आहे हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. ठीक आहे, याच पद्धतीने जसे एफ आपण पहिला आकार दाखवला तसा दुसरा आकार सुद्धा लक्षात ठेवून दाखवू शकतो. हे उलट आहे. या प्रकारचे एफ कुठे दिसते बघा, यस, इकडच्या बाजूला इथून हे आपण असं एफ दाखवू शकतो. परफेक्ट एफ असणार नाही कारण ह्या लाईन पॅरलच आहेत असं नाही आहे, त्यामुळे आपण असं सांगता येईल. तिसरी कंडिशन मी जी सांगितली होती उलट्या प्रकारचे एफ, हे उलट्या प्रकारचे एफ आपल्याला कुठे दिसत आहे तर इथून इथपर्यंत तयार होत असताना पहा इकडच्या बाजूला जे आहे ते उलट एफ आहे आणि याच्यामध्ये इथं तयार होणारे जे अँगल आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल असतील. आणि चौथं एक मी सांगितलं होतं आकार, तो म्हणजे या प्रकारचे एफ. म्हणजे हे कुठे दिसतं आपल्याला डायग्राम मध्ये कम्पेअर करून बघा, यस, इथून इकडच्या बाजूला जे आहे ते या चौथ्या प्रकारचे एफ दिसत आहे. म्हणजे यातला एफ जर आपण शोधला तर करस्पॉन्डिंग अँगलचं नाव सांगायला आपल्याला नक्की सोपं जाईल. आणि नाव सांगण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे, आपण ज्यावेळेला एखादा अँगल सांगतो, समजा हा अँगल सांगायचा असेल तर तो कसा वाचतो, ज्या ठिकाणी मधला जो पॉइंट आहे तो मध्ये यायला पाहिजे इथला. ओके, म्हणजे एम पॉइंट आहे. म्हणजे हा अँगल जर आपण सांगत असेल तर अँगल AMP या पद्धतीने त्याचं वाचन करत असतो. मला वाटतं पहिला जो अँगल पेयर्स आहेत या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर ह्या तुम्हाला नक्की लक्षात आल्या असतील. नेहमी लक्षात घ्या, आपण पेयर्स म्हणतोय म्हणजे कोणताही एक अँगल जो आहे तो करस्पॉन्डिंग अँगल म्हणायचा नाही. तर हा अँगल आणि त्याच्या बाजूला इथं खाली असणारा हा अँगल याला आपण करस्पॉन्डिंग अँगलची पेअर असं म्हणतो. या पद्धतीने आपण सांगत असतो. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात, इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्सच्या बाबतीत आपल्याला नेमकं काय सांगता येईल तर डायग्रामच्या आधारे आपण इंटेरियर अँगल्स म्हणजे काय हे समजून घेऊयात. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहतोय तो म्हणजे इंटेरियर अँगल पेअर्स. आता ही डायग्राम परत पहा, इथं दोन लाईन आहेत PQ आणि RS आणि याची ट्रान्सव्हर्सल आहे ती म्हणजे लाईन AT आणि इंटरसेक्टिंग पॉईंट कोणते आहेत M आणि N. तर ज्यावेळेला आपण इंटेरियर अँगल सांगत असतो त्यावेळेला काय करायचं पहा, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जर करस्पॉन्डिंग अँगल सांगायचं असेल तर लेटर F लक्षात ठेवायचं. तसं या ठिकाणी आपण इंटेरियर अँगल सांगण्यासाठी लेटर C जे आहे ते विचारात घेऊ शकतो. या डायग्राम मध्ये आपण हे लेटर C म्हणजे कॅपिटल C इंग्रजीमध्ये जे लिहितो त्या पद्धतीने आपण कन्सिडर करायचं. समजा हे दोन लाईन असतील आणि हे ट्रान्सव्हर्सल असेल तर याच्यामध्ये हा या ठिकाणी जो तयार होणारा कोन असेल आणि खालच्या बाजूला दुसरा, तर हे जे दोन अँगल्स आहेत किंवा कोन आहेत याला आपण काय म्हणतो, इंटेरियर अँगल्स. इंटेरियर म्हणजे आतले, या आणि या ह्या दोन्ही लाईनच्या आतल्या बाजूला असणारे म्हणून याला आपण इंटेरियर अँगल्स म्हणतोय. ठीक आहे, काही वेळेला ही कंडिशन उलट असू शकेल, म्हणजे हे जे C आहे ते मिरर इमेज असेल या आकाराचं, तर इथं सुद्धा वरती आणि इथं खालच्या बाजूला जो तयार होणारा कोन आहे हा म्हणजे इंटेरियर अँगलची पेअर असेल. मला वाटतं हे जर दोन आकार आपल्याला दिलेल्या प्रश्नाच्या आकृतीमध्ये शोधता आले तर त्यांची नावं सांगणं नक्की आपल्याला सोपं जाणार आहे. म्हणजे आपल्याला याची उत्तरं लिहित असताना प्रत्यक्ष आपल्याला काय लिहावं लागतं तर ह्या अँगलच्या पेअर्स लिहाव्या लागतात. पहा, आता आपल्याला या डायग्राम मध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल की याच्यामध्ये हा जो पहिला आकार आहे C सारखा आपल्याला कुठं दिसतो बघा, तर इथून इथपर्यंत हा C चा आकार दिसतोय. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की इथं तयार होणारा हा अँगल आणि इथं खालच्या बाजूला तयार होणारा हा जो दुसरा अँगल आहे तर हे दोन इंटेरियर अँगल आहेत. दोन इंटेरियर अँगल म्हणण्यापेक्षा इंटेरियर अँगलची पेअर आहे. म्हणजे लिहायचं जर असेल आपल्याला पेअर तर कसं लिहू शकतो, अँगल इथं नाव काय सांगता येईल तर अँगल QMN अँड दुसऱ्या अँगलचं नाव काय सांगता येईल MNS. अँगल MN आणि S हे काय आहेत तर इंटेरियर अँगलची पेअर आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे. म्हणजे हे एक आपल्याला इंटेरियर अँगलची पेअर एक सांगता आली. याच पद्धतीने दुसरी पण पेअर आपल्याला सांगता येईल. आता जो मी दुसरा आकार सांगितला इथं या टाईपचा, हा आकार इथं या आकृतीत कुठं दिसतोय पहा,
येस, इकडच्या बाजूला हा आकार दिसतोय, राईट. म्हणजे इथं तयार होणारा हा अँगल आणि इथं खालच्या बाजूला, तर हे जे दोन अँगल आहेत ही एक दुसरी पेअर आहे असं आपल्याला सांगता येईल. नावं काय सांगता येईल त्याची, तर अँगल PMN. पहा, दुसऱ्याचं उत्तर लिहिताना आपल्याला काय लागेल, P, त्यानंतर M आणि N, अँड दुसरा अँगल कोणता, खाली इथं तयार होणारा, म्हणजेच MNR. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला या इंटेरियर अँगलच्या पेअर सांगता येतील. मला असं वाटतं की तुम्हाला हा कन्सेप्ट नक्की कळाला असेल. इंटेरियर अँगल लक्षात ठेवण्यासाठी आपण कॅपिटल लेटर्स जे सी आहे हे उलट सुलट कुठल्याही प्रकारे असू शकेल, तर हे आपण आकृतीत पाहायचं आणि त्यानुसार इथं जे अँगल तयार होतात त्यांची नावं जर लिहिली तर आपलं उत्तर जे आहे ते पूर्ण होत आहे. नेक्स्ट बघूयात आपण. त्यानंतर अल्टरनेट अँगल्स. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहतो तो म्हणजे अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल समजून घेण्यासाठी परत आपण डायग्राम काढूयात. पहा, आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहतोय अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल आपण जे पेअर सांगतो त्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, त्यासाठी परत मी आपली नेहमीची ट्रिक वापरतो. या डायग्राम मध्ये काय दिसतं पहा, लाईन PQ आणि लाईन RS आणि यांची ट्रान्सव्हर्सल जी आहे ती म्हणजे लाईन AT आणि इंटरसेक्टिंग पॉईंट जे आहे ते M आणि N. ज्यावेळेला आपण अल्टरनेट अँगलचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला जे लेटर विचारात घ्यायचं आहे की ज्याचं कंपॅरिझन करून आपण यातले हे अँगल सांगू शकतो, ते म्हणजे ह्या प्रकारचं लेटर Z. हे झेड जे आहे ते या वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतं. अगदी नेहमी आपण काढतो सरळ तसंच समजायचं नाही, हे याची मिरर इमेज सुद्धा असू शकते. हे पहा, या प्रकारचं जर झेड आपण काढलं तर या झेड मध्ये जे तयार होणारे अँगल आहेत, इथं असणारा हा अँगल आणि हा अँगल हा अल्टरनेट अँगलची पेअर आहे. आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या डायग्राम मध्ये सुद्धा सांगता येईल, इथं जे झेडच्या कॉर्नरला तयार होणारे जे अँगल आहेत हे म्हणजे अल्टरनेट अँगलची पेअर आहे. ठीक आहे, आता आपण सध्या या अल्टरनेट अँगलमध्ये दोन प्रकार आहेत हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरं जो आहे तो म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. आपण पहिल्यांदा या पहिल्या प्रकाराचाच विचार करूयात, तो म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल. ठीक आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगलसाठी ही जी झेड डायग्राम आहे हे आपण लक्षात ठेवणार आहे, किंवा लेटर झेड इंग्रजी जे आहे त्याच्या आधारे लक्षात ठेवणार आहे. तर इथं होणारे जे अँगल आहे त्याला आपण कुठल्या प्रकारचे पेअर म्हणतो, अल्टरनेट अँगल. आता या डायग्रामचं जर निरीक्षण केलं तर बघा, हे जे पहिली डायग्राम आहे झेड सारखी, ही आपल्याला या डायग्राम मध्ये कुठं दिसतेय, तर त्याच्यासाठी नीट जर निरीक्षण केलं, मी आता सांगितलं पहा, हे परफेक्ट असंच असेल असं नाहीये, ह्यात थोडा सेप चेंज होऊ शकतो. पहा, इथून जर आपण हे बघितलं तर याप्रमाणे आपल्याला ही डायग्राम दिसू शकते झेड सारखी. ठीक आहे, म्हणजे इथं तयार होणारा हा अँगल आणि इकडच्या बाजूला जो तयार होणारा हा अँगल आहे हे परस्परांचे अल्टरनेट अँगल्स आहेत. हे जे अँगल आहेत हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. ठीक आहे, सो दिस अँगल PMN अँड अँगल MNS, दीज आर द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. लक्षात येते, इथं असणार जो अँगल आपण लिहू शकतो फार तर उत्तरामध्ये. अँगल कुठला सांगितलं वरचा, PMN, अँगल PM आणि N, अँड सेकंड अँगल कुठला आहे खालचा म्हणजे MNS, अँगल MNS. सो दिस इज द पेअर ऑफ अ इंटेरियर अल्टरनेट अँगल. मग आता याच्याशिवाय आणखीन पेअर आहे का? येस, आणखीन एक पेअर आपल्याला दिसते. मी आता सांगितल्याप्रमाणे हे जे दुसरं झेड आहे हे याच्यामध्ये शोधा. नेमकं त्याचं ठिकाण काय बघा, इथून आपल्याला हे झेड या प्रकारे सांगता येत आहे. म्हणजे इथं तयार झालेला हा अँगल आणि खालच्या बाजूला तयार झालेला इथला अँगल या ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला, एक इकडं आहे आणि एक इकडं आहे, राईट. तर ही जी पेअर आहे ही सेकंड पेअर आहे अल्टरनेट अँगलची. मग जर आपल्याला उत्तर लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो अल्टरनेट अँगल पेअर, तर या अँगलचं नाव सांगता येईल आपल्याला QMN, अँगल QM आणि N, अँड अँगल दुसरा अँगल कुठला खाली तयार होणार इथला MNR. सो दिस इज द सेकंड पेअर, अँगल QMN अँड अँगल MNR. सो दीज आर द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, आता आपल्याला जो सेकंड पॉइंट पाहायचा तो म्हणजे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स.
ठीक आहे, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. याचं उत्तर आपल्याला नेमकं कशा पद्धतीने लिहिता येईल पहा, किंवा कसं समजून घ्यावं लागेल. आता सांगितल्याप्रमाणे झेड डायग्रॅमच आपण लक्षात घेणार आहोत, पण हा अँगल नाहीये. पहा, आता या डायग्रामचा जर विचार केला तर या डायग्राममध्ये असणारा इथं जो अँगल तयार होतोय म्हणजे कोणता, इथला हा अँगल, आणि त्याच्यानंतर याच्या खालच्या बाजूला इकडं तयार होणारा जो अँगल आहे, म्हणजे याच्यात सुद्धा इथं झेड आहे, परंतु आपण बाहेरचा अँगल विचारात घेतोय म्हणून त्याला एक्सटेरियर अँगल म्हणतो. तर इथं तयार होणारा हा वरचा अँगल आणि इथं तयार होणारा हा खालचा अँगल, याला आपण म्हणतो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल पेअर. ओके, सो अँगल AMQ and angle TNR. This is the first pair of a exterior alternate angle. आणि सेकंड पेअर आपल्याला काय सांगता येईल बघा. आताप्रमाणे जर झेड बघितलं तर इकडच्या बाजूला तयार होणारा हा अँगल आणि खालच्या बाजूला असणारा हा अँगल, तर हे दोन अँगल जे आहेत हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. अँगल AMP अँड अँगल सेकंड जो आहे तो SNT, हे दोन एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजे ह्या डायग्राममध्ये आपण डायग्रामच्या आधारे अल्टरनेट अँगलच्या दोन पेअर पाहिल्या, त्या म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगलची जी एक्झाम्पल आहे ती आपण इथं लिहिली, म्हणजे उत्तर लिहित असताना याप्रमाणे लिहू शकतो, आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल जे आहे ते या पद्धतीने सांगता येतील. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल काय काय सांगितलं पहा. अँगल AMQ डायग्राममध्ये बघा, अँगल AMQ आणि अँगल RNT म्हणजे कोणता, हा खाली असणारा RNT, हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. आणि सेकंड पेअर कोणते आहे, अँगल AMP. अँगल AMP म्हणजे इकडचा बाहेरचा अँगल आणि खाली असणारा अँगल SNT हा एक्सटेरियर अँगल. तर ही जी आहे ती दुसरी पेअर आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगलची. आणि इंटेरियरचे मी आधी सांगितलं तुम्हाला, हे दोन जे आहेत त्या पेअर्स आहेत. यानंतर आपण जी माहिती घेतली त्याच्यावरती आधारित प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, त्याच्यावरती आधारित जी उदाहरणं आहेत आतापर्यंत घेतलेल्या माहितीच्या वरती आधारित ते आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 1. In the adjoining figure, each angle is shown by a letter. Fill in the boxes with the help of a figure. पहा, ही डायग्राम दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता आपण माहिती घेतलेली आहे, करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स वगैरे, आणि आपल्याला त्याची उत्तर लिहायची आहेत. मित्रांनो, काम अतिशय सोपं आहे, कारण आपल्याला पूर्ण अँगलचं नाव इथं लिहायचं नाही आहे. ऑलरेडी त्यांनी या अँगलसाठी P, इकडच्या अँगलसाठी Q, R इकडं आणि S याप्रमाणे नावं दिलेली आहेत. म्हणजे आपल्याला फक्त करस्पॉन्डिंग अँगल सांगायचे आहेत. आपण त्यातला करस्पॉन्डिंग अँगल ह्यातला पहिला जो पॉईंट आहे ते बघूयात. आपण शिकलोय पहा की एकूण करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर्स तयार होतात. पेअर तयार होत, एकूण 8 अँगल आहेत म्हणून 4 पेअर्स तयार होतील, आणि त्यातला 50% पार्ट आपल्याला दिलेलं आहे 4 पेअर. फक्त आपल्याला त्याचं करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर दुसरे जे आहे ते सांगायचे. म्हणजे पेअर मधील एक अँगल दिलाय आणि दुसरा अँगल सांगायचा. आपण त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो बघूयात. अँगल P डायग्राम मध्ये बघा, अँगल P. आता या P साठी करस्पॉन्डिंग अँगल कुठला असणार आहे? येस, W असेल. मला वाटतं मगाशी आपण सांगितलं, तुमच्या नक्की लक्षात असेल चर्चेमध्ये, की आपण ज्यावेळेला करस्पॉन्डिंग अँगल सांगतो त्यावेळेला तुम्ही काय लक्षात ठेवलेलं आहे, तर करस्पॉन्डिंग अँगलसाठी आपण F ज्या डायग्राम आहेत हे लक्षात घेणार आहोत. आणि या 4 वेगवेगळ्या प्रकारचे डायग्राम मी तुम्हाला सांगितले होत्या. हे F जे आहे ते असं फिरून फिरून वेगळ्या प्रकारे येईल. आता इथे अँगल P आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे, तर W. हे कसं कळालं, तर याच्यामधली आपण ही चौथी डायग्राम वापरतो. पहा, इथली चौथी डायग्राम जी आहे याच्या आधारे सांगतोय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हे उलटं F आहे, म्हणून इथं असणारा हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग आहे. त्याचप्रमाणे सेकंड बघा, अँगल Q अँड काय असं विचारलं आपल्याला इथं. अँगल Q आणि दुसरा काय असणार आहे, येस, X. इथं हे F दिसतंय त्यामुळे Q आणि अँगल X असेल. आपण उत्तर इथे लिहायला पाहिजे, अँगल P आणि त्याचं करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे, तर अँगल W. थर्ड पेअर बघूयात आपण, अँगल R अँड अँगल. R म्हणजे कुठे बघा इथं. आता याच्यामध्ये हे F आपल्याला दिसतंय. R म्हणजे इथं करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे, Y. येस, अँगल Y. त्यानंतर चौथं बघा, अँगल S अँड अँगल. S म्हणजे कुठं आहे, इथं आहे अँगल S, आणि दुसरा कुठला असणार आहे, इथला Z. म्हणजे आपल्याला लेटर माहीत झालेत त्याप्रमाणे तुम्हाला सांगता येईल अँगल Z.
मला वाटतं हे जे लेटरच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय याच्यावर नक्की लक्षात ठेवायला सोपं जाईल. अगदी सहज मध्ये आपण ही उत्तरं लिहू शकतो. त्यानंतर यातला सेकंड पार्ट बघा, इंटेरियर अल्टरनेट अँगल सांगा. इंटेरियर अल्टरनेट अँगल आपल्याला विचारलेत, एक्सटेरियर नाही. हे काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आधी आणि मग उत्तर लिहायचं. त्यातला पहिला अँगल एस, डायग्राम बघा, अँगल एस इथं आहे. आता आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल सांगायचं, इंटेरियर अँगल नाही सांगायचं. अल्टरनेट म्हणजे काय होणार आहे, तर तुम्हाला सांगितलं होतं की अल्टरनेट अँगल म्हणल्याबरोबर तुम्हाला कोणतं लेटर आठवलं पाहिजे, झेड. आणि या झेड मधला हा अँगल आणि हा अँगल सांगायचा. आता या पद्धतीने बघा इथं काय सांगता येईल, हे झेड आपल्याला इथं असं दिसतंय, यातला अँगल एस दिलाय, म्हणजे दुसरा अँगल काय असणार आहे, करेक्ट, एक्स. म्हणजे इथं आपण लिहू शकतो अँगल एक्स. त्यानंतर सहावं बघा एक्झाम्पल, सहाव्याच्यामध्ये अँगल डब्ल्यू, डब्ल्यू कुठं आहे, इथं आहे. आणि याचा अल्टरनेट अँगल जो आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल, तो काय असणार आहे, हा. म्हणजे या प्रकारचं आपल्याला झेड विचारात घ्यावं लागेल. म्हणजेच उत्तर काय असेल, अँगल डब्ल्यू. आणि इथं त्याचा अल्टरनेट अँगल असेल अँगल आर. अँगल डब्ल्यू आणि अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल काय असणार आहे, अँगल आर. येस, या पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न सोडवता येईल. मला वाटतं नक्की तुम्हाला हे समजलं असेल. सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. आपल्याला इथं डायग्राम दिलेली आहे. परत अँगलचे नावं नुसतं ए बी सी डी अशी दिली आहेत. म्हणजे उत्तर लिहिणं भयंकर सोपं आहे. पहा, मला वाटतं नक्की तुम्ही सांगू शकाल. आणि आपल्याला वेगवेगळे टाईप दिलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल म्हणजे अँगलच्या पेअर्स जे आहेत ते लिहायचे आहेत. एक एक करून बघूयात. आपल्याला पहिल्यांदा कुठलं लिहायचं आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. काय सांगितलंय, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स लिहा. मग मी आता इथं पहिल्यांदा एक आकडा टाकतो. आपण याचं उत्तर इंटेरियर अल्टरनेट अँगलचं लिहितोय. आता याच्यामध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल, पहा ही डायग्राम थोडी फसवी आहे. आपण कदाचित जंबलमध्ये पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो, तर लाईन ज्या आहेत दोन, ह्या आडव्या काढत होतो आणि ट्रान्सव्हर्सल उभी काढत होतो. आता इथं काय झालंय, तर ह्या ट्रान्सव्हर्सल जे आहे ते आडवी आहे आणि लाईन्स उभ्या आहेत. त्यामुळं आपण जजमेंट घेताना कदाचित चुकण्याची शक्यता आहे. म्हणून नीट काळजीपूर्वक विचार करा, म्हणजे आपल्याला करेक्ट उत्तर लिहिता येईल. इंटेरियर अल्टरनेट अँगल, इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणल्यानंतर आपल्याला काय सांगितलं की तुम्ही लेटर कोणतं विचारात घेणार आहे, येस, झेड. आणि हे झेड बघायचे आणि त्याच्यामधले अँगल सांगायचे. मला वाटतं या डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं झेड जे आहे ते हे असं तयार होते. पहा, झेड लक्षात येते, कारण हे रेषा उभ्या आहेत आणि ट्रान्सव्हर्सल आडवी आहे. त्याच्यामुळे इथं अक्षर हे जे झेड तयार होतं याप्रमाणे. म्हणजे इथं असणारा अँगल सी आणि अँगल ई हा इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येईल अँगल सी अँड अँगल ई. ठीक आहे, हे पहिली इंटेरियर अल्टरनेट अँगलची पेअर झाली. त्याच्यानंतर आपण पहिला प्रश्न सोडवतोय. पहिल्या प्रश्नाच्या बाबतीतला पहिला आकडा आपण लिहिला. त्यानंतरला पहिल्यामधला म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगल मधला पहिली पेअर लिहिली. त्यानंतर दुसरी पेअर कुठं सापडते पहा, अँगल बी आणि अँगल एच असणार आहे. लक्षात येते. आता याच्यामध्ये झेड कसं विचारात घ्यावं लागेल, हे असं झेड विचारात घ्यावं लागेल, अँगल बी अँड अँगल एच. ठीक आहे, इथं असणारे हे दोन जे आहे ते इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. हा झाला पहिला प्रश्न. त्यानंतर आपण बघूयात तो म्हणजे सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स आपण कशा लक्षात घेतो किंवा त्यांची उत्तरं कशी मिळवतो, यस, एफच्या आधारे. तुम्हाला सांगितलं मी की वेगवेगळ्या 4 प्रकारे आपण एफ काढू शकतो आणि त्याच्या आधारे समजून घ्यायचं आहे. आता इथं डायग्राम मध्ये बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की लाईन्स उभ्या आहेत आणि ट्रान्सव्हर्सल जे आहे ती आडवी आहे. मग आता इथं एफ बघताना सुद्धा हे फिरवून आपल्याला विचारात घ्यावं लागेल म्हणजे कळेल. आता इथं डायग्राम मध्ये बघा, या डायग्राम मध्ये हे एफ इथं मला असं दिसतंय. मी परत ह्याला इथं वरती ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला कळेल. या प्रकारचं हे उलट एफ आहे. तर इथं असणारा हा अँगल आणि हा अँगल हे काय असणार आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत. म्हणजे अँगल ए आणि अँगल ई. म्हणजे याच्यात पहिली पेअर सांगता येईल आपल्याला अँगल ए अँड अँगल ई. ठीक आहे, हे जर आपल्याला कळालं असेल तर आपल्याला बाकीचे उरलेले जे पेअर्स आहेत ते सांगता येतील. पहा, आता आपण ए आणि ई हा जो आहे तो अँगल करस्पॉन्डिंग अँगल पहिली पेअर सांगितली. त्याच पद्धतीने आपण बीच्या बाबतीत सांगता येईल अँगल बी आणि दुसरं काय असणार आहे, अँगल एफ. याच्यामध्ये हे एफ आपण असं पाहू शकतो, राईट. म्हणजे इथं लिहिताना उत्तर काय लिहिता येईल बघा आपल्याला, तर अँगल बी अँड अँगल एफ. ओके, हे सेकंड पेअर झाले. त्यानंतर थर्ड पेअर आपल्याला सांगता येईल कुठले असणार आहेत,
तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एफ आपण पाहतोय, हे पहा इथं एफ सांगता येईल आपल्याला हे. तर या एफ मध्ये अँगल सी आणि जी हे जे आहे ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. अँगल सी अँड अँगल जी. ओके, तर ही पेअर जी आहे ती करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. आता आणखीन एक पेअर आपल्याला सांगायची राहिलेली आहे, ते म्हणजे अँगल डीच्या बाबतीत. फोर्थ अँगल डी. बघा, विचार करा, अल्टरनेट ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे. तर याच्यामध्ये हे एफ असं जर विचारात घेतलं तर डी आणि इथं अँगल एच. ठीक आहे, अँगल डी अँड अँगल एच, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे, म्हणजे आपण दुसरा जो यातला पॉईंट होता करस्पॉन्डिंग अँगल सांगितला, आणि त्यानंतर तिसरं जे आहे ते आपल्याला इंटेरियर अँगल सांगायचे आहे. मी तिसऱ्या प्रश्नाबद्दल इथं उत्तरासाठी लिहितो. इंटेरियर अँगल सांगण्यासाठी कोणतं लेटर मी लक्षात ठेवायला सांगितलं होतं? यस, कॅपिटल सी. मग ते असं किंवा असं दोन्ही पद्धतीचं आपण विचारात घेतो, आणि याच्यामध्ये तयार होणारे जे अँगल असतात इथले, त्याला आपण काय म्हणतो, तर इंटेरियर अँगल्स असं म्हणतो. ठीक आहे, आता या पद्धतीने या डायग्राम मध्ये सी जे आहे ते कोणत्या ठिकाणी शोधा. पहा, इथून इथं जे आहे ते आपल्याला सी दिसतंय वरच्या बाजूला. ठीक आहे, मी आता सांगितलं की लाईन्स उभ्या आहेत आणि ट्रान्सव्हर्सल आडवी आहे, त्यामुळे डायग्राम आपण सोडवताना वही किंवा पेपर फिरवायचा आणि मग समजून घ्यायचं. म्हणजे मला वाटतं की तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की इथं जो सी असा दिसतोय, तर इंटेरियर अँगलची पेअर बी, याचा पेअरमध्ये दुसरा अँगल कोणता असणार आहे? यस, अँगल ई. म्हणजे आपल्याला इथं पहिली पेअर सांगता येईल अँगल बी अँड अँगल ई. ओके, त्यानंतर आणखीन एक पेअर सांगता येईल. पहा, खालच्या बाजूला इथे एक सी दिसत आहे. येस, म्हणजेच अँगल, तुम्ही सांगा आता पेअर अँगल सी आणि दुसरं काय असणार आहे? अँगल एच. सो दिस इज द सेकंड पेअर. या पद्धतीनं आपण या दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत या डायग्रामच्या आधारे इंटेरियर अल्टरनेट अँगल, त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर आणि इंटेरियर अँगलच्या पेअर सांगू शकतो. मला वाटतं आज जे आपण एक्सप्लेनेशन पाहिलं ते तुम्हाला नक्की कळालं असेल की पॅरलल लाईन्स किंवा लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे वेगवेगळे अँगल्स कोणते, त्यांच्या ज्या पेअर्स आहेत त्या कोणकोणत्या, आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न परीक्षेत कसे विचारले जातात, आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो आपला पूर्ण झाला. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.